आजची सकाळ अशी मस्त धुक्यात आहे. समोर सगळं धुकं आहे. तिकडे समोरचे डोंगर वगैरे काहीच दिसत नाहीत. उठलो तेव्हा अजिबातच काही दिसत नव्हतं. इथे पण धुकं होता, पण मला बाहेर यायला उशीर झाला. पाऊस पडलेला आहे मजबूत. आता एक पुन्हा रान उगवणार आहे. याच्यात सगळं साफ केलेलं आहे. लेकरांना जरा खायला घालून घेऊया. चला नमस्कार मंडळी. सकाळी व्हिडिओ काढण्यात विसरलो, तर सगळं तयारी करून बाहेर पडतोय. तर आता व्हिडिओ बनवतोय. चल, आज पण जायचं आहे कामावर. ऑप्शन नाही आहे. आईचं सगळं आवरलं आहे आणि आता जातोय कामाला. चला चला निघूया आता. सगळं आवरलं आहे. पावसाने सगळं सत्यानाश करून ठेवलेलं आहे इथे. काय खरं नाही. त्याच्यासाठी रेनकोट घेऊन जावं लागतं. तर रेनकोटची गरज नव्हती मला आज. काल पण नव्हती. सकाळी पण कडकडीत ऊन पडलेलं. संध्याकाळी पावसाला नशीब रेनकोट घेऊन गेलेलो. चला परफेक्ट टाईमला आलेलो आहे. आलो आणि ट्रेन पण आली. आज टायमिंग परफेक्ट जमलेला आहे. नाही तर इथे ना अर्धा पाऊण तास तरी थांबायला लागतं. हालत जाम बेकार होते. आणि तिकडून कुठून लावणं आलं ना की घराजवळ येऊन इथे अर्धा तास थांबायला लागतं. हा इथं प्रॉब्लेम आहे. आता खालचा टनल चालू झाला की टेन्शन नाही. विजयदुर्ग वैभववाडी. चला खालच्या वादळात झाडं पडलेत रस्त्यावर. काल जे वादळ झालं संध्याकाळी ना, त्याचे परिणाम आहेत ते. रात्री तर मला त्या टर्नवर दिसलं पण नाही. अचानक समोर पडलेलं झाड दिसलं. नशीब लक्ष होता व्यवस्थित. प्लास्टिक मुक्त भारत, झाडे लावा झाडे जगवा असे बरेच संदेश घेऊन चालले आहेत ते. स्वच्छ भारत अभियानचं खूप छान कार्य करतात. काल मला हे कसालमध्ये भेटलेले. झाडे रोपासाठी, मानव जीवनाच्या हितासाठी खूप छान संदेश देत आहेत. आता तरी डोळे उघडा माणसानो. सुधरा सुधरा, नाहीतर मानवजात नष्ट व्हायला जास्त दिवस नाही लागणार आहे. आज डायरेक्ट ना कामावर आलो, त्याच्यामुळे ना सकाळचा व्हिडिओ करताना याला पोचलेल्याचा. आणि तिथून मग डायरेक्ट दुपारी सुटल्यावर डायरेक्ट आता जेवण तर नाही, मिसळपाव खाऊनच आता. चला ना आमच्या घरासमोर इकडचा छान सनसेट दिसतो. जरा बंद
आज इकडची सगळी कामं आवरली आहेत. आता इथे आलो आहे, फ्रेश झालो आहे आणि मेन म्हणजे द्यायचं आहे ह्याचा मेंटेनन्स आणि ग्रामपंचायतचे काही टॅक्सेस बाकी होते भरायचे, ते भरायचे आहेत. ते आता इथे देऊन जाणार. मला का ऑनलाईन रिसिप्ट किंवा हे मिळून जाईल, काय विषय नाही तसा. आणि जरा आलो होतं म्हटलं जरा साफसफाई केली, झाडून घेतलं, खाली पुसून घेतलं. आता जरा थोडा वेळ आराम करणार. ते यायचेत सेक्रेटरी वगैरे, तर त्यांना भेटून मग त्यांच्याकडे इथला मेंटेनन्स द्यायचा आहे. तो मेंटेनन्स देईन आणि मग घरी जाईन. तोपर्यंत जरा आता आराम. इथे मी थंडगार आहे, मध्ये फॅन लावतो गरम व्हायला. हे म्हणजे बाहेर ना आलं सगळं घामाघूम झालेलं. चलो, इथे आलं ना की जावंच वाटत नाही. तर शांत मस्त असतं, कोणाची कसली कटकट नाही, कसला आवाज येत नाही ना माणसांचा, ना कसलं मस्त एडिटिंग करायला मी म्हणजे इथे बरं वाटतं. म्हणजे काय माहिती आहे, बाहेरचा आवाज झिरो असल्यामुळे ना इथे एडिटिंग करायला बरं वाटतं. कारण मी तसाच रूम बनवला आहे, म्हणजे बाहेरचा आवाज म्हणजे यूट्यूबचा दृष्टीने त्यावेळी रूम बनवलेला की एडिटिंग करताना प्रॉब्लेम नाही पाहिजे. फक्त हा फॅनचा आवाज असतो, पण कसं होतं रात्रीच्या वेळी किंवा अदर टाईमला फॅन बंद केला तर बाहेरचा आवाज कुठचा येत नाही. त्याच्यामुळे ते एक बरं आहे. म्हणून मी मोस्टली इकडे राहायला होतो. इथे कसं माहिती आहे, व्हॉईस ओव्हर वगैरे द्यायला जरा बरं पडतं. इथे लावला आहे कारण सिलिंगचं थोडं काम बाकी आहे. म्हणजे बाहेर जसं केलं आहे तसंच आतमध्ये करायचं, फक्त साईडने करायचं, चारी बाजूने. म्हणजे मधला बॉक्स मारायचा नाही आहे, जो हा मधला बॉक्स आहे तो मारायचा नाही आहे, पण हे साईडने जे केलं आहे ना ते साईडने फक्त मारायचं इकडे. पण एक प्रॉब्लेम असा झाला आहे की पहिलं याचे बॉक्सेस तयार करायचे आहेत याचे, आणि त्याच्यानंतर मग ते बनवावं लागेल. पण आता मी विचार केला की ऑर्डर कोणाला पैसे देण्यापेक्षा एक दिवस मशीन इथे आणायची, याचे बॉक्सेस तयार करायचे म्हणजे गॅल्वनाइजचे, त्याचेच डोअर बनवायचे आणि बाहेरनं शीट मारायची. म्हणजे आता ती फ्रेम शीट येते ना आजकाल बिल्डिंग्सच्या बाहेर वगैरे वापरतात, यूज करतात, त्याच्या शीट वापरायच्या वरती. असा एक विचार करतो आहे. म्हणजे सगळीकडनंच बरं, खर्चाकडनंही परवडतं आणि दिसायला पण छान दिसतं. आणि इथे एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे बेसिनचा पाईप खराब झाला आहे. सध्या यूजमध्ये नाही आहे बेसिन, त्यामुळे तो कडक होऊन खराब झालेला आहे. तर आता तो बदलायचा आहे. चलो बदलेंगे अभी. ओके, तो काय लावून गेला आहे, बसून झाला आहे खाली. मला तो प्लेन वाला पाहिजे होता, जो मोटरला वगैरे असतो ना त्या टाईपमध्ये, बट तो नाही मिळाला इकडे. येताना घेऊन येईल तिकडून, आमच्या इथे मिळतो. ओहो, हम चले घर को. हे डॉगेश भाऊ जरा थांब साईडला. आयला माझी कुठली पाडशाल. किती कुत्रे आहेत या रस्त्याला यार. साले टू व्हीलरच्या मागे धावतात. खूप जास्त भूक लागलेली, म्हटलं राकेशकडे जाऊया आणि मस्तपैकी काहीतरी खाऊया. आता ट्रिपल राईस ऑर्डर केला आहे. तोपर्यंत मला राकेश आणि कोण नाही आहे, कुकच आहे, तर म्हटलं टाईमपास काहीतरी देतो, तोपर्यंत टाईमपास घेऊया. ट्रिपल राईस मागवला आहे, खाऊन घरी जाऊया. चला. कसाल सजलंय दिवाळीसाठी, सगळीकडे कंदील 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 दिसत, कंदील. सगळीकडे कंदील. तर मी खूप उशिरा आहे तरी एवढ्या दुकानात एवढे आहेत. आपण काय किती दिवस झाले ब्रिज बांधल्यापासून हा तसाच आहे. समोरची गाडी ना मजबूत धडकली मगाच्या फाट्यात. गोष्ट धनकर माझ्यावरती काय. आता आपण पोचलो टोल नाक्याला, सरगाव टोल नाका.
ही येल्लो लाईट ना बरी वाटते जरा. हा माणूस एवढा का पावतोय, खड्डा बघत नाही, मग सगळं दणकवत दणकवत गेलाय. काय विषय एवढी रफ. आलोय आपण उमरठला. चला जाऊयात आपण घरी. आज ना 3 पार्सल आहेत. मी घरात काय नव्हतो. हे 2 हे एक आलं बियाण्याचं आणि हे काय अजून काय मला माहीत नाही. पण याच्यातून जे झाड आलं ना ती पूर्ण डॅमेज होतं. फुकट पैसा. पूर्ण डॅमेज होतं. पूर्ण म्हणजे पूर्ण डॅमेज. काहीच नव्हतं याच्यात. आता काय केलं, बांधलं आहे जरासं आणि पाण्यात ठेवलं आहे. बघू आता काय होतं आहे त्याचं. ते हे बघा, हे ते झाड आलं आहे. मेन म्हणजे काय झालं माहिती आहे, इथून ही फांदी तुटली आहे. त्याच्यामुळे मी आता त्याला तिथे चिकटपट्टी लावली आहे आणि याच्यातलं पूर्ण पाणी सुकलं आहे. म्हणजे खूप दिवस हे पार्सलमध्ये पडून आहे. पूर्ण ड्राय आहे. हे बघा, जे आलं ते पूर्ण ड्राय आहे. आता याला बांधून ठेवलं आहे. थोडंसं वरती ओलं आहे. समजा जगलं तर ठीक, नाहीतर हा पैसा फुकट आहे. पण जगेल असं वाटतंय. बांधून ठेवलं आहे मी जसंच तसं. तुटलेली फांदी आहे तशी. जगलं तर ठीकच आहे. आता बघणार रात्रभरात काय होतं किंवा उद्या काय होतं, त्याच्यानंतर ठरवायचं काय करायचं ते.